Hello students, Marathi shorthand 60 words per minute, ready for dictation. कालमानानुसार समाजाच्या गरजा बदलतात. शिक्षणाकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांमध्येही बदल होत जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी शिक्षण प्रक्रिया अधिकाधिक सुलभ, गतिमान आणि आनंददायी व्हावी यासाठी शिक्षण क्षेत्रात सतत प्रयोग सुरू असतात. संशोधने होत असतात. पुनर्रचना होत असते. यातून मिळणाऱ्या समृद्ध अनुभवातून शिक्षण प्रक्रियेत होणारे बदल पुनर्रचित अभ्यासक्रमात समाविष्ट केले जातात. त्यामुळेच प्रत्येक वेळी बदलणारा अभ्यासक्रम म्हणजे मागील अभ्यासक्रमाच्या पुढचे पाऊल असते. काही वेळा प्रथमदर्शनी वर पाहता जुना व नवा अभ्यासक्रम सारखाच वाटतो, पण प्रत्यक्षात तसे नसते. आशयामधील सलगता, रचना आणि मांडणीमधील सुस्पष्टता तसेच शिक्षण प्रक्रियेत झालेले बदल इत्यादी बाबतीत नवीन अभ्यासक्रमात अनेक लहान मोठे बदल झालेले असतात. अभ्यासक्रमाचा चिकित्सकपणे अभ्यास करून हे बदल समजून घ्यावे लागतात, आत्मसात करावे लागतात व दैनंदिन अध्यापनात प्रयत्नपूर्वक रुजवावे लागतात. या पुनर्रचित अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे आता तो केवळ आशयाधिष्ठित न राहता त्यामध्ये कृती कौशल्यावर अधिक भर दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांना केवळ माहिती देण्याऐवजी त्यांच्यामध्ये जाणीवा विकसित करण्यावर भर दिला आहे. उदाहरणार्थ, इतिहासाच्या अभ्यासक्रमात भूतकालीन घटनांचा वेध घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी वर्तमान काळातील घटनांचा शोध घेऊन भविष्यातील घटनांचा वेध घेण्याची त्यांची दृष्टी विकसित व्हावी अशी अपेक्षा आहे. थँक यू स्टुडंट्स. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.